स्टार्ट. केवळ सरकारी नोकऱ्या निर्माण करून बेरोजगारीचा प्रश्न संपणार नाही याची जाणीव शासनाला अनेक वर्षापूर्वी झाली. त्यानंतर स्वयंरोजगार निर्मितीकडे शासनाने गंभीरपणे पाहण्यास आरंभ केला. तरुण बेरोजगारांनी स्वयंरोजगार सुरू केल्यास त्यांना आणि इतरांनाही रोजगार उपलब्ध होईल, अशा भूमिकेतून शासनाने पुढील 3 योजना कार्यान्वित केल्या आहेत. सुशिक्षित बेरोजगारांना बीज भांडवल सहाय्य, केंद्र शासनाची सुशिक्षित बेरोजगार तरुणांना संकलित कर्ज पुरविण्याची योजना आणि जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना. पहिल्या 2 योजनांच्या अंतर्गत सुशिक्षित बेरोजगार स्वतःचा उद्योग उभा करू शकतात. पहिल्या योजनेखाली उद्योजकास बँकेकडे मागितलेल्या मार्जिनपैकी 10% मागासवर्गीयांना 22.5% बीज भांडवल सहाय्य म्हणून 4% दराने देण्यात येते. म्हणजेच 25% राहिलेले मार्जिन उद्योगास उभारावे लागते. बीज भांडवलाची कमाल मर्यादा 1 लाख रुपये आहे. दुसऱ्या एका योजनेखाली उद्योजकाला स्वतःचे भांडवल उभारावे लागत नाही. पूर्ण कर्ज बँकेकडून मिळते आणि त्यावर तारण द्यावे लागत नाही. याशिवाय 25% रक्कम अनुदान म्हणून मिळते. मात्र या योजनांच्या अंतर्गत सुरू करावयाच्या प्रकल्पावर कमाल खर्चाची मर्यादा असून उद्योजकाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 10,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे, अशी ही अट आहे. तिसऱ्या योजनेचा लाभ ज्यांना घ्यावयाचा असेल त्यांच्यासाठी वय आणि शिक्षण याबाबत कोणत्याही अटी नाहीत. मात्र प्रस्तावित उद्योग 1 लाखाच्या आत लोकसंख्या असलेल्या ग्रामीण आणि निमशहरी भागात उत्पादित वस्तू निर्माण करणाऱ्या आणि काही निवडक सेवा उद्योगांनाच बीज भांडवल कर्ज देते. हे सहाय्य यंत्रसामुग्रीमध्ये असलेल्या गुंतवणुकीच्या 20% जास्तीत जास्त 40,000 रुपयांपर्यंत दिले जाते. हे प्रमाण मागासवर्गीयांच्या बाबतीत 30% आणि 60,000 रुपये असते. आधी सांगितल्याप्रमाणे बीज भांडवल योजना अत्यंत लोकप्रिय झाली आहे. तिचा प्रतिसाद दरवर्षी वाढत आहे. प्रत्येक वर्षी अंदाजे 5 कोटी रुपये या योजनेखाली वाटण्यात येतात. परिच्छेद. गेल्या 40 वर्षात स्वातंत्र्यानंतर आपण अनेक क्षेत्रात प्रगती केली. त्यात एक महत्त्वाचे क्षेत्र आहे कायद्यांचे. स्वातंत्र्यानंतर निरनिराळी राज्य सरकारे नि केंद्र सरकारे यांनी अनेक कायदे करण्याचा सपाटाच लावला. वर्षातून विविध मंडळे व लोकसभा नि राज्यसभा 3-4दा भरत असल्याने नित्याचे मुख्य काम नवे कायदे करण्याचे किंवा आहेत ते कायदे दुरुस्त करण्याचे असल्याने कायद्यांचे उदंड पीक आपल्या देशात आले आहे. कुठलाही प्रश्न पुढे आला की त्यावर एक कायदा करावयाचा असे जणू ठरून गेले आहे. असा कायदा केला की सरकारला वाटते की आता हा प्रश्न आम्ही सोडविला, आमची जबाबदारी संपली. पुढील जबाबदारी ह्या कायद्याची, अंमलबजावणी करणाऱ्यांची नि त्यावर निवाडा देणाऱ्या न्यायालयांची. नवा कायदा किंवा कायद्यात दुरुस्ती झाल्यानंतर सरकार मात्र निश्चिंत राहते. खाजगी उद्योग, स्वतंत्र व्यवसाय नि व्यापार हे म्हणजे देशाचे शत्रू आहेत, अशी सर्वांची भूमिका प्रथमपासून आहे. व्यापारी नि उद्योगपती म्हणजे चोर, ते देशद्रोही. संधी मिळताच ते देशाला आणि समाजाला लुबाडणार, तेव्हा त्यांना धोडपल्याशिवाय कसे ते राहणार. उठसूट त्यांच्या विस्तारावर बंधने घालायची, त्यांना निरनिराळ्या बंधनात जखडून टाकावयाचे व त्यांना काम करणे अशक्य करून सोडावयाचे. देशातील जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडला, देशातील अशा वस्तूंच्या किमती वाढल्या, लाचलुचपत बोकाळली, बेकारी वाढली. या सर्वांना जबाबदार व्यापारी नि उद्योगपती असे धरून उठसूट त्यांना झोडपत राहायचे. हे जणू आता ठरून गेले आहे. स्वातंत्र्यानंतर व्यापार, उद्योग, अर्थव्यवहार, बँकिंग या विषयाशी संबंधित असे किती कायदे झाले आहेत, किती कायद्यात दुरुस्त्या झाल्या आहेत, याची एक जंत्री तयार करण्याचा मी प्रयत्न केला. स्टॉप.